हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये. आणि आता डायरेक्ट इंट्रोडक्शन देण्याचं एकच कारण आहे की आज आहे सॅटरडे, म्हणजेच बाईक राईडचा दिवस, म्हणजेच ट्रॅव्हलिंगचा दिवस. होय मित्रांनो, आपण आता एक शॉर्ट ट्रिपला निघालेलो आहोत. आता डेस्टिनेशन काहीही माझं ठरलेलं नाही आहे. पण साधारणपणे एक 100 किलोमीटर्सची राईड आपल्याला दिवसभरात करायची असा आपला प्लॅन आहे. तर म्हणजे सध्या प्लॅन काय डोक्यात ना ते सांगतो. आता पुण्यावरून निघून आहे ना आपण वाईला जाणार आहोत. वाई मार्गे आपण मांढरदेवीला जाणार आहोत आणि मांढरदेवीवरून भोरला जायचं आहे, असा आपला बेसिक प्लॅन आहे. आता ह्याच्यात जर काही चेंजेस झाला तर माहिती नाही आहे. आणि ऑब्व्हियसली ह्याच्यात एक्सप्लोरेशन वगैरे काही नसणार आहे. आणि हो, वाईवरून आठवलं, वाईची एक स्पेशल सिरीज आपण लवकरच घेऊन येणार आहे. 2 दिवस आपण मस्तपैकी वाईमध्ये फिरणार आहोत आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी मी दाखवणार आहे. आणि वाईचं जे काही एक निसर्ग संपन्न एक वाई आहे ना, ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर त्यासाठी आजच आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण राईडला निघूयात. बाय द वे, राईडला मी खरं तर माझा प्लॅन होता की आपलं रायडिंग जॅकेट घालून जायचं, पण ते बऱ्यापैकी खराब आहे. म्हणजे जसं आपण ह्याच्यावरून आलो ना कोकण ट्रीपवरून, तसं ते स्वच्छच केलेलं नाही आहे. त्यामुळं ते आत्ता घेऊन जात नाही आहे. मी आता नॉर्मलच जॅकेट घातलेलं आहे. आणि हा जो आपला एक छोटासा एक पाऊच आहे ना, तो आपण आत्ता सोबत घेऊन जाणार आहे. बाकी आत्ता आपण काहीच घेत नाही आहे सोबत. तर चलो आता डायरेक्ट निघूयात. आता मोटो व्लॉग करण्याचा मी प्रयत्न करेन. व्हॉईस कसा येईल वगैरे माहिती नाही, तर नक्की कमेंट करून सांगा. आणि चला आता डायरेक्ट मोटो व्लॉगच्या सेटअपमध्ये भेटूयात. डोंट वरी, आपण कारनी नाही जाते, आपली बाईक राईडच होणार आहे. फक्त वॉलेट आणि गॉगल घ्यायला आलो. आता कसं आहे, गॉगल घातलं की परफेक्ट लुक येतो. मित्रांनो, आपला मोटो व्लॉग आपण आता नाही करत आहोत. आपण आता आपलं जे नॉर्मल हेल्मेट आहे तेच घेऊन चाललेलो आहे. बाईक बऱ्यापैकी घाण आहे, मला वेळच मिळत नाही आहे या सगळ्या गोष्टी करायला. म्हणजे तुम्हाला मी मगाशी म्हटलं तसं आपलं जॅकेट धुवायला पण मला वेळ होत नाही आहे. आता गाडी पुसायला देखील, गाडी वॉश करायला देखील वेळ नाही आहे. तरी पण तुमच्यासाठी व्हिडिओज चालू आहेत, तुमच्यासाठी राईड चालू आहे. तुमच्यासाठी म्हणजे मला आवडतं म्हणून आणि तुम्हाला व्हिडिओज आवडतात म्हणून. चलो आता पटकन निघूयात. पेट्रोल आपल्याला भरायचं आहे आणि आपण ऑन द वे रस्त्यात जाऊनच आता तुम्हाला पुढच्या गोष्टी सांगतो. ऑल राईट फ्रेंड्स, मोस्ट फेमस आणि डेंजरस असा नवले ब्रिज आपण पास करून आता पुढे आलेले आहोत. तर आपण चाललेलो आहोत मित्रांनो वाईला, जसं की मी तुम्हाला सांगितलं. तर खूप सुंदर अशी ही शनिवारची सकाळ आहे आणि मस्तपैकी चाललेलो आहे आपण. आणि जास्त ट्रॅफिक पण नाही आहे, म्हणजे बऱ्यापैकी आहे, पण जेवढं सॅटर्डेच्या हिशोबाने पाहिजे ना तेवढं ट्रॅफिक नाही आहे. त्यामुळं मस्त मजा येते राईड करायला. आता एक छानपैकी आपण एक पेट्रोल भरून घेऊयात, म्हणजे मग आपल्याला पुढे काहीही टेन्शन नाही. चलो येस, वरव्याच्या पेट्रोल पंपावर आलो आहे. आता मस्तपैकी पेट्रोल भरूयात आणि निघूयात. ऑलराईट मित्रांनो, आपण आता सारोळ्याला आलेलो आहोत आणि सारोळ्याचा ब्रिज पास केल्यानंतर आहे ना, हा जो काही नीरा नदीचा विहंगम असा नजारा दिसतो ना, तोच तुम्ही आत्ता स्क्रीनवरती पाहताय. या ट्रॅक्टरने आपला व्ह्यू ब्लॉक केला. आणि इथं पण आहे ना जाळी लावली आहे ना, त्याच्यामुळे जास्त व्ह्यू दिसत नाही आहे. तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर ह्या रूटवरून तुम्ही कधी जाणार असाल ना, तर नक्की इथं 1-2 मिनटं थांबून हा एक सुंदर नजारा तुम्ही पाहू शकता. आणि शिरवळच्या दिशेने पुढे आपण आपली राईड आता कंटिन्यू करूयात. आता पुढे जाऊन एक कुठेतरी छानसा मस्तपैकी आपण एक पाणी ब्रेक तर नक्कीच घेणार आहोत. म्हणजे आपण पाण्याची बॉटल वगैरे आणलेली नाही आहे आणि आता तहान लागली बऱ्यापैकी. म्हणजे 11-11:30चा टाईम झाला आहे ना, त्याच्यामुळं थोडी जरा गरम आहे, पण एवढी पण हीट नाही आहे. ट्रॅव्हलिंगमध्ये आहे ना, तुम्ही जास्त काही खाल्लं नाही तरी चालतं मित्रांनो एक वेळ, पण वेळच्या वेळी पाणी पिणं हे मस्ट आहे. पाणी पिल्यामुळे ना तुमची बॉडी बऱ्यापैकी डिहायड्रेट राहते आणि तुम्ही व्यवस्थितपणे प्रवास करू शकता. अशा छोट्या छोट्या टिप्ससाठी श्री थॉट्सला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला देखील फॉलो करा.
ऑलराईट फ्रेंड्स, मस्त अशी आपली राईड चाललेली आहे आणि आता आपले जवळपास 60 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत. म्हणजे खंबाटकी घाटाच्या जस्ट अलीकडे आपण आत्ता आहोत आणि तिथं आपण आत्ता जस्ट एक पाणी ब्रेक घेतला. म्हणजे थोडंसं पाणी पिलं. पेट्रोल आपण अगोदरच भरलं होतं वरव्याच्या इथं आणि एकदम मस्त राईड चाललेली आहे आपली. मोठं ब्लॉग आपण करत नाही आहे, पण तुम्हाला असं मध्ये मध्ये थांबून मी सगळ्या गोष्टी म्हणजे अपडेट देत राहीन आणि आपले किती किलोमीटर झाले आणि अजून आपल्याला काय काय ऑन द वे पाहायला मिळणार आहे ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. सो स्टे ट्यून. चला, आता आपला ब्रेक झालेला आहे, 5 मिनटाचा ब्रेक झाला आहे आपला. आपण आता कंटिन्यू करूयात. एकदा बाईक तुम्हाला दाखवतो. खंबाटकी घाट मित्रांनो, याबद्दल तर काय बोलायचं. म्हणजे इतका सुंदर दिसतो ना हा. म्हणजे तुम्ही जर आपलं महाबळेश्वरला आपण आत्ता गेलो होतो 4-5 महिन्यांपूर्वी, त्यावेळेस जर तुम्ही पावसाळ्यातलं याचं रूप जर आपल्या चॅनलवरती पाहिलं असेल ना, तर तुम्हाला समजतं आहे की मी काय बोलतो आहे. आणि ह्याच खंबाटकी घाटातून आपण आता राईड करतो आहे. सुंदर अशी आपली राईड सुरू आहे आणि रस्त्याची कंडिशन पण खूप चांगली आहे मित्रांनो. आणि सध्या तरी ट्रॅफिक नाही आहे, त्याच्यामुळं मी अशा पद्धतीने शूट करू शकतो. आणि हे मी माझ्या एका मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं. हे सगळं येतं अनुभवातूनच. मी बरीच वर्ष ह्या गोष्टी करतो आहे. अनुभव आहे म्हणून मी इझिली ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो. आणि घाट उतरल्यानंतर आहे ना मित्रांनो, आपल्याला एक लेफ्टला कट येतो. तो कट घेऊन आपल्याला टुवर्ड्स वाईकडे जायचं असतं. आता वाईचं म्हणजे सुरूरचा जो फाटा आहे ना, त्याच्याबद्दल मी बोलतो आहे. म्हणजे सुरूर आणि वाई हे जे काही रस्त्याचं काम चालू आहे ना, तर त्याची सध्या काय परिस्थिती आहे, त्याची सध्या काय कंडिशन आहे ना, ते पण मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ में बने रहिए. आणि हो, आवडत असेल तर नक्की लाईक करा यार मित्रांनो. तुमचा एक लाईक आहे ना, हा आम्हा यूट्यूबरसाठी खूप महत्त्वाचा असतो. तुमची एक कमेंट ही आमच्यासाठी एक खूप काय म्हणतात त्याला, असं स्फूर्ती देणारी एक ती गोष्ट असते. त्याच गोष्टींमुळे आम्हाला कॉन्फिडन्स येतो. ओके, तर आपण आता आतमध्ये टर्न मारलेला आहे. आपण आता सरळ जाऊयात, बघूयात रस्त्याची कंडिशन कशी आहे. सध्या तरी इथं रस्ता चांगला दिसतो आहे. मध्ये मध्ये काम चालू आहे बऱ्यापैकी. आणि जे काही म्हणजे ते वृक्षतोड होऊ नये म्हणून जे काही इथल्या गावकऱ्यांनी लोकांनी प्रयत्न केले होते, त्याला यश आलेलं दिसतं आहे. त्यामुळं बऱ्यापैकी ह्या रूटवरची जो काही निसर्ग आहे तो बऱ्यापैकी वाचवण्यात तिथल्या लोकांना यश आलं आहे, आपण असं नक्कीच म्हणू शकतो. आता बऱ्यापैकी काम झालं आहे. हे बघा, एका साईडचं काम झालं आहे, एका साईडचं चालू आहे. त्यामुळं जरा एका साईडनीच काय म्हणतात त्याला, जाणाऱ्या वाहनांची येणाऱ्या वाहनांची गर्दी होती आहे. मध्ये मध्ये असे काही पॅचेस आहेत, पण ठीक आहे, तेवढे आपण इझिली मॅनेज करू शकतो. ऑलराईट, आता वाईमध्ये आपण पोचलेलो आहोत आणि आपण चाललेलो आहोत आता मेणवली घाटाच्या दिशेने. आणि तिकडेच जाताना ही सुंदर अशी कमान आपल्याला पाहायला मिळते. वाई शहरापासून साधारणपणे 3 किलोमीटर अंतरावरती आहे ना, आपल्याला हा मेणवली घाट पाहायला मिळतो मित्रांनो. आणि हा 3 किलोमीटरचा पॅच पण आहे ना, खूपच सुंदर. आता हे तुम्हाला शब्द आहे ना भरपूर वेळा ऐकायला मिळणार आहेत, कारण की निसर्ग समृद्ध असं आपलं वाई. क्या बात आहे. जबरदस्त सुंदर आणि एक सो एक भन्नाट नजारे, फक्त आणि फक्त श्री थॉट्सवर. ऑलराईट मित्रांनो, फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत, म्हणजेच मेणवली घाट. आता वाईमध्ये आपण जास्त कुठं थांबलो नाही, फक्त एक पेट्रोल पंपावर थांबलो होतो 2 मिनटं. त्यानंतर आपण थेट मेणवली घाटावरती आलो आहे. म्हणजे मेणवली घाट आहे ना, हा वाई शहरापासून साधारणपणे 3.5 ते 4 किलोमीटर अंतरावरती आहे आणि हा त्याचा एंट्री पॉईंट आहे. आता आपण आतमध्ये जाऊयात, छानपैकी एक्सप्लोअर करूयात, सिनेमॅटिक शॉट्स घेऊयात आणि त्यामध्ये मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देखील सांगेल. आणि हो, अजून एक गोष्ट, एवढ्या एफर्ट्ससाठी लाईक नक्कीच करा. कॅमेरा अलाउड नाही असं मला सांगितलं आहे. मोबाईल अलाउड आहे, कॅमेरा अलाउड नाही आहे, कारण की ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे.
तरी पण बघूयात, आपण जमल तेवढं करू, नाही तर मोबाईलमध्ये शूट करू पुढचं. नाना फडणवीसांच्या वाड्याच्या जवळ असलेला हा मेणवली घाट आणि वाई शहरापासून 3 किलोमीटर अंतरावरती असलेला हा मेणवली घाट मित्रांनो ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. इथं आपल्याला विष्णूचे आणि मेणेश्वराचे मंदिर पाहायला मिळते आणि सुंदर असा हा कृष्णा नदीचा घाट. अर्थातच या ठिकाणी भरपूर साऱ्या चित्रपटांचं शूटिंग झालेलं आहे मित्रांनो. म्हणजे त्याची लिस्ट काही किती सांगितली तरी संपणार नाही, इतकं हे फेमस आणि चित्रपटासाठी किंवा खास करून बॉलिवूडसाठी हे खूप महत्त्वाचं आणि त्यांच्यासाठी खूप आकर्षण असलेला हा मेणवली घाट आपल्या महाराष्ट्रातला आहे, आपल्या सातारा जिल्ह्यातला आहे, वाईमधला आहे. वास्तुकलेचा अद्भुत नमुना आणि कृष्णामाईचा संथ आवाज आणि निसर्गाचे सौंदर्य हे सर्व अनुभवायचं असेल तर मित्रांनो नक्कीच मेणवली घाटाला एकदा तरी भेट दिलीच पाहिजे. कारण की आपल्या महाराष्ट्रात साताऱ्यात वाईमध्ये हे सुंदर असं रत्न दडलेलं आहे, ते आपण एकदा तरी पाहिलंच पाहिजे. ऑलराईट मित्रांनो, खूप सुंदर असा आपण टाईम स्पेंड केलेला आहे इथं. आता इथं आहे ना इव्हिनिंगला किंवा सनसेटला आहे ना खूप भारी वाटत असणार आहे. तर नक्की एकदा तो प्लॅन करून पण येऊयात. आणि मला आहे ना इथं कॅमेराने शूट करून दिलं नाही, तरी पण मी थोडाफार प्रयत्न केला आणि मोबाईलमध्ये शूट केलेलं आहे. त्याची माहिती मी बॅकग्राऊंडला सांगेनच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप सुंदर आहे, खूप छान आहे. म्हणजे मोस्ट ऑफ दी आहे ना सिनेमांचं तुम्ही चित्रीकरण इथं झालेलं पाहिलं असेल, जसं की गंगाजल, त्यानंतर सिंघम आणि आत्ता अलीकडच्या काळातला आपला छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट म्हणजेच छावा. ह्या सिनेमाचा शूट देखील तो शेवटचा सीन आहे ना तो इथंच झालेला आहे. तर एकंदरीत खूप सुंदर आहे हे ठिकाण. आता आपण इथून निघूयात. ऑब्व्हियसली आता गणपती बाप्पाच्या मंदिरात नाही जाते आपण बऱ्याच वेळेला गेलेलो आहे, तिथलं शूट देखील आपण केलेलं आहे. आता आपण छानपैकी आपल्याला कुठं मिसळ मिळाली तर आपण मिसळ खाणार आहोत आणि थेट आपण मांढरदेवीच्या दिशेने जाणार आहोत. चलो. वाईच्या MIDCतून जाणारा हा रस्ता थेट आपल्याला घेऊन जातो तो मांढरदेवीच्या घाटात. आणि अर्थातच मित्रांनो मांढरदेवीच्या घाटाचं देखील आहे ना रस्त्याचं काम सुरू होतं, पण ते पण आता बऱ्यापैकी कंप्लीट झाल्याचं आपल्याला इथं दिसते. म्हणजे अगदी एक 2-4-5 किलोमीटरचा पॅच सोडला ना तर संपूर्णपणे सुंदर असं हायवेचं अर्थात मांढरदेवी घाटाचं काम झालेलं आपल्याला दिसतं. मस्त एन्जॉय करत आपण आपली राईड करतो आहे मित्रांनो. म्हणजे ऑलमोस्ट आहे ना आता मी चेक नाही केलं पण 120च्या आसपास वगैरे आपलं किलोमीटर झालेले आहेत आत्तापर्यंतच. बघा मी तुम्हाला म्हटलं ना तसं मांढरदेवी घाटात हा एक छोटे मोठेमध्ये असे पॅचेस आहेत, पण बऱ्यापैकी काम झालेलं आहे. आणि भोरच्या बाजूला जर विचार केला तर घाट उतरताच ते संपूर्णपणे म्हणजेच अंबाडी येईपर्यंत तो पूर्ण पॅच खराबच आहे. म्हणजे तो एक 7-8 किलोमीटरचा पॅच, ह्या बाजूचा हा 3-4 किलोमीटरचा पॅच, असं एक तुम्ही म्हणू शकता की 10 ते 12 किलोमीटरचं अजूनही मांढरदेवी घाटाचं काम होणं बाकी आहे. पण ठीक आहे, एवढं त्यांनी काही प्रॉब्लेम होत नाही, आपला प्रवास सुखकर होतो. आणि असे जर निसर्गाचे नजारे आपल्याला पाहायला मिळणार असतील ना तर कायच आपण रस्त्याची पर्वा करायची. म्हणजे मी नेहमी म्हणतो तसं एवढे जर नजारे असतील ना तर कुठलाही रस्ता असला ना तरीही तो चालेल, तरीही तो सहन करायची ताकद आमच्यात आहे. मित्रांनो आपण आता मांढरदेवी घाटात पोचलेलो आहे आणि तुम्ही आत्ता स्क्रीनवरती पण पाहिलं असेल बऱ्यापैकी रस्त्याचं काम झालेलं आहे, बऱ्यापैकी रस्त्याचं काम चालू आहे. पण एकंदरीत खूप भारी राईड चालली. आता माहीत नाही हा व्हिडिओ आपला मोठा झाला असेल, मे बी 20-25 मिनटाचा वगैरे व्हिडिओ झाला असेल, तरी पण मी तो आहे असाच टाकणार आहे. आणि
मी अशी नक्कीच अपेक्षा करतो की तुम्हाला तो व्हिडिओ आवडेल. आता आपण हा घाट पार करूयात लवकर आणि कुठेतरी आता जेवायचं आपण आता विचार करावा लागणार आहे, कारण की 2 वाजत आलेत आता आणि प्रचंड भूक लागलेली आहे. आणि आपली बाईक ॲज युजल जबरदस्त परफॉर्मन्स. आपले आता मी किलोमीटर चेक केलं नाहीत, पण ऑलमोस्ट आपले 70 ते 80 किलोमीटर झालेले आहेत आता. तर आता बघूयात, आता पुढे कंटिन्यू करूयात. हा बघा, हा रस्ता खूप सुंदर असा रस्ता आहे, मस्तपैकी चांगलं काम झालेलं आहे रस्त्याचं. चलो कंटिन्यू करूयात. ऑलराईट मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलं तसं आपण आत्ता आहोत मांढरदेवी घाटामध्ये. आणि आता मला वाटतं हा व्हिडिओ आपला इथंच एंड करावा, कारण की आता भरपूर मोठा व्हिडिओ झाला असेल, 20-22 मिनटाचा टायमिंग झाला असणार आहे. तर त्या हिशोबाने आपण आता हा व्हिडिओ इथंच एंड करूयात. तर मित्रांनो, कोणत्याही कारणास्तव तुम्हाला आपला आत्ताचा व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच एकदम प्रवासाच्या, वर्णनाच्या किंवा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी, ट्रॅव्हलिंगसाठी, मोटो व्लॉगसाठी, बाईक राईडसाठी श्री थॉट्सला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, ट्रिप प्लॅनिंगचे व्हिडिओसुद्धा सुरूच आहेत. बाकी आता आपण भोरला पोचूयात, जेवणाचं बघूयात आणि त्यानंतर आपण एका यात्रेला जाणार आहोत. तर मे बी पुढचा व्हिडिओ तोच असू शकतो. आता शूट करायचं का नाही मी ठरवेन. आणि तसं तुम्हाला आपल्या अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर इंस्टाग्रामला फॉलो करा. इंस्टाग्रामला लाईव्ह अपडेट सुरू आहेत. ओके, टाटा, बाय बाय.